काल पार पडलेल्या NMS परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पेपर सोडवले, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक आणि अभिनंदन। विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या मनामध्ये परीक्षेबद्दल बरेचसे प्रश्न कालपासून डोक्यात आहेत। अनेकांची मला फोन येऊन गेली, त्याच्याबद्दल थोडक्यात मी सांगू इच्छितो की कालचा पेपर हा अवघड होता। मॅट असेल किंवा सॅट असेल, मॅट मध्ये तर दर्जा खूपच वेगळ्या पद्धतीने आणि नाविन्यपूर्ण प्रश्नांचा समावेश झालेला आहे। सॅट मध्ये विज्ञान आणि इतिहास भूगोल, गणिताचा पेपर सोपा होता, परंतु विज्ञान आणि इतिहास भूगोलमध्ये प्रश्न फिरवून विचारले होते आणि प्रश्न फिरवून विचारल्यामुळे विद्यार्थ्यांचा थोडाफार गोंधळ झाला। पुस्तकाच्या बाहेरचा एकही प्रश्न नव्हता, परंतु जे प्रश्न होते ते अगदी MPC लेवलनं, म्हणजे एकाच प्रश्नामध्ये 3-3 पर्यायाचा विचार करावा लागायचा, त्याच्यावर विश्लेषणात्मक माहिती समजून घ्यावी लागायची आणि मग उत्तरापर्यंत पोहोचावं लागायचं। त्यामुळे मेरिट नक्कीच खाली येणार आहे आणि मेरिट किती असणार आहे, कोणतं मेरिट असू शकतं, किती मार्काला असू शकतं, याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपण युट्यूबवर अपलोड करतोय। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण NMS परीक्षा 2024 म्हणजेच 22 डिसेंबर 2024 रोजी झालेला पेपर आणि या पेपरमधील सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणे अगदी अचूक। तर आपण प्रत्येक प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण अगदी अचूक पद्धतीने या ठिकाणी समजून घेणार आहोत। तर दिलेला जो पहिला प्रश्न आहे, विसंगत पद ओळखा, यामध्ये आपल्याला अल्फाबेट आणि अल्फाबेट संबंधीचे प्रश्न दिलेले आहेत। तर या ठिकाणी विसंगत पद ओळखत असताना BQ, म्हणजे आता प्रत्येक प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा आहे। BQ मध्ये B चा नंबर 2 आहे, Q आहे 17, दोन्हीची बेरीज येते 19, R म्हणजे 18, B म्हणजे 2, बेरीज येते 20, C म्हणजे 3 आणि P म्हणजे 16, बेरीज 19, L 12, G 7 म्हणजे बेरीज 19 येते। वेगळा येतो पर्याय क्रमांक B, म्हणजे पर्याय क्रमांक 2। यानंतर पुढचा प्रश्न, MNZA FUHS KPXC IRVE, यामध्ये जर आपण A to M अशा पद्धतीने अल्फाबेट लिहिली, जसे आपण या पद्धतीने पहा A B C D E F G H I J K L M आणि पुन्हा N O P Q R S T U V W X Y Z, तर या पद्धतीनं सर्व या पेपरमधले मॅक्झिमम सर्वच प्रश्न याच पॅटर्ननुसार सुटतात। जसे की MNZA बघा, MNZA, त्यानंतर KPXC, आता बघा KPXC, म्हणजे जसं या ठिकाणी पॅटर्न दिलाय IRVE हा पॅटर्न असेल तरच तुम्हाला हे सर्व प्रश्न लवकर सुटतात, म्हणून या ठिकाणी वेगळा आहे पर्याय क्रमांक 2। हा पॅटर्न लक्षात ठेवा आणि याच पॅटर्ननुसार अभिरूप परीक्षा जी आपण राज्यस्तरीय घेतली होती त्यामध्ये पण हाच पॅटर्न दिला होता। यानंतर VFT, इथं पण तसंच आहे पहा, VFT, ठीक आहे, तोच पॅटर्न या ठिकाणी दिसतो आणि यामध्ये वेगळा आहे पर्याय क्रमांक 3। तर यापूर्वीची उत्तरसूची आणि या उत्तरसूचीमध्ये 1-2 प्रश्नामध्ये बदल आहे, त्यामुळे ही उत्तरसूची काळजीपूर्वक पहा। तसं पाहिलं तर पेपर खरंच अवघड आणि टफ होता, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडालेला आहे आणि मलाही किमान 1-2-3 प्रश्न संदिग्ध वाटतात, त्यामुळे ते मी सोडवलेले नाहीत, तर ते मी पुढे सांगणार आहे। यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 मध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आकृती क्रमांक 4। यानंतर प्रश्न क्रमांक 5। प्रश्न क्रमांक 5 मध्ये या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 2। यानंतर प्रश्न क्रमांक 6। प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 7 मध्ये सांकेतिक भाषेमध्ये नितेश हा शब्द दिलेला आहे आणि विचारलाय ZOXOZEBOV, तर या ठिकाणी पाठीमागचे तिसरे अक्षर आहेत -3 -3 -3 प्रमाणे हे अक्षर येतात आणि याचं उत्तर येतं पर्याय 3 नंबर। त्यानंतर ब्रॉन्झ हा शब्द, तर या ठिकाणी ब्रॉन्झमध्ये जे अल्फाबेट आहेत त्यांचे अल्फाबेटच्या अक्षराची बेरीज येते 80, त्याचप्रमाणे सिल्वरमध्ये जे अल्फाबेट नंबर येतात त्यांची बेरीज येते 85, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। यानंतर प्रश्न क्रमांक 9, तन्वी हा शब्द 69,
तर याची जर उलट क्रमानं अक्षरे घेतली, उलट क्रमांक म्हणजे आपल्या लक्षात येतो, तर उलट म्हणजे शेवटकडून त्यांना आपल्याला क्रमांक द्यायचा असतो. म्हणजे जसं की टीला 7, एला 26, एन 13, 5 आणि 18, तर यांची बेरीज येते 71. पर्याय क्रमांक 2 बेरीज येते 71. उलट क्रमाने त्यांचे अनुक्रमांक दिलेले होते. यानंतर पुढे प्रश्न आहे. पुढील प्रश्नामध्ये संख्यांचा एक विशिष्ट गट दिलेला आहे, त्याच गटाशी जुळणारा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10 मध्ये या सर्व मूळ संख्या आहेत, मूळ संख्या, आणि त्या 100 ते 200च्या दरम्यानच्याच आहेत. तर पर्यायामध्ये याचं जे योग्य उत्तर आहे 197 ही मूळ संख्या आहे, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 12, 56, 6 हा क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे. म्हणजे 3 गुणिले 4 म्हणजे 12, 7 गुणिले 8 म्हणजे 56, 2 गुणिले 3 म्हणजे 6. अगदी त्याच पद्धतीनं 9 गुणिले 10 म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ऑप्शन 1. यानंतर पुढचा प्रश्न आहे 576, 552, 810. तर या प्रश्नाचं उत्तर आहे घन संख्या अधिक वर्ग संख्या, आणि म्हणून या ठिकाणी 7चा घन अधिक 7चा वर्ग, पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर वेन डायग्रामवरील प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 13. केवळ रणजी खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या ही केवळ वर्ल्ड कप खेळणाऱ्यामध्ये, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 11ने जास्त आहे. त्यानंतर IPL स्पर्धेमध्ये भाग घेणारी एकूण संख्या, याचं उत्तर येतं 205. तुम्ही या ठिकाणी चेक करून पाहू शकतात, यामध्ये स्पष्टीकरणाची काही आवश्यकता नाही. कोणत्याही 2च स्पर्धेमध्ये सहभागी, याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, 127. यानंतर विजय एका ठिकाणाहून पूर्वेकडे 4 किलोमीटर गेला. तर आता या ठिकाणी प्रश्नाचं स्पष्टीकरण जर पाहिलं तर विजय इथं होता समजूयात आपण. तो 4 किलोमीटर इकडं आला, पुन्हा 1 किलोमीटर वर, हे 1 किलोमीटर, पुन्हा 2 किलोमीटर, पुन्हा 9 किलोमीटर. म्हणजे हे जर जोडलं तर हे 1 किलोमीटर म्हणजे हे राहतं 8. हा काटकोन त्रिकोण, ही बाजू होते 6, आणि 6 आणि 8 म्हणजे हे येतं 10. पायथागोरसच्या प्रमेयानुसार म्हणजे याचं उत्तर आहे 10 किलोमीटर, पर्याय 1. आणि दुसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे या ठिकाणी वायव्य दिशा, पर्याय क्रमांक 3. मूळ ठिकाण हे वायव्य दिशेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 18. यामध्ये ज्या काही संख्या दिलेल्या आहेत पहा, 8 मध्ये +24 केलं की 32 येतं. 32 मध्ये +40 केलं की या ठिकाणी आपल्याला मिळतं 72. 72 मध्ये +56 केलं की आपल्याला मिळेल 128. म्हणजे ही जी वाढ आहे 24, 40, 56 म्हणजे 16ने वाढतं आणि पुन्हा त्याच्यामध्ये वाढ होते. असं जर विचार केला तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, 392. यानंतर पुढचा प्रश्न 5चा वर्ग, 5चा घन अधिक 2, 7चा घन अधिक 2, 9चा घन, 729 अधिक 2 म्हणजे 731, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न. या ठिकाणच्या ज्या संख्या आहेत ना, या सर्व संख्या पहा. आता हे 4 आहे, याच्यामध्ये +3 केलं की 7 येतं. त्यानंतर 7 मध्ये पुन्हा +5 केलं की 12 येतं. 12 मध्ये 7 प्लस केलं की 19 येतं. म्हणजे 3, 5, 7, 9ने अशा वाढत जाणाऱ्या संख्या, आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 52. प्रत्येक प्रश्नाचं अगदी अचूक स्पष्टीकरण या ठिकाणी पाहणार आहोत. यानंतर विद्यार्थ्याची स्थान या ठिकाणी प्रश्न क्रमांक 21 मध्ये जर पाहिलं तर टोटल जर आपण संख्या काढली तर पहा 1, 2, 3, 4, 5 या ठिकाणी नंदिनी आहे. त्यानंतर यांच्यामध्ये 7 आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. आणि त्यानंतर मग इथं रेश्मा, आणि रेश्माच्या इकडं 1, 2, 3, 4, 5 म्हणजे अशी ही लाईन आहे. पुन्हा रेश्मा इथं येते आणि नंदिनी इथं जाते. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे रेश्मा उजवीकडून, म्हणजे इकडून रेश्माचा 14वा क्रमांक येतो.
आणि या दोन्हीच्या मध्ये 7 जणी आहेत. म्हणजे हे या पद्धतीचं याचं स्पष्टीकरण तुमच्या लक्षात यायला हवं. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23, गटात न बसणारी आकृती ओळखा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आणि पुढचा आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर एका घड्याळामध्ये 4:30 झालीत. तर तुम्ही जर घड्याळ काढलात आणि थोडं फिरवलात पूर्व दिशेला तर तुम्हाला तासकाठीची दिशा येणार आहे ईशान्य, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर एके दिवशी सूर्योदयानंतर खांबाकडे बघून या ठिकाणी जर पाहिलं, थोडं निरीक्षण केलं, समजा सूर्य इथं आहे, इथं खांब आहे आणि ती जर इथं थांबली असेल तर याची सावली अशी उजवीकडे पडते इथं. ठीक आहे. आणि म्हणून हिचं तोंड कोणीकडे असलं पाहिजे? दक्षिण दिशेला. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दक्षिण. त्यानंतर 2024चा विज्ञान दिन बुधवारी होता, तर 2029चा विज्ञान दिन, तर 2024 ते 2029 5 दिवसाचा फरक आहे आणि 2 लीप वर्ष येतात यांच्या दरम्यान. म्हणजे टोटल 7 दिवस पुढे आणि 7 दिवसाला तोच वार येतो. म्हणून उत्तर येतं बुधवार, पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 28. प्रश्न क्रमांक 28 मध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 29चं उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1च. प्रश्न क्रमांक 30 मध्ये आपण चुकून हे उत्तर दिलं होतं 2 नंबर, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 31, 32 या दोन्हीचे आपण स्पष्टीकरण या ठिकाणी समजून घेऊयात. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 31चा जर विचार केला आपण तर आपल्या लक्षात येईल, तर या ठिकाणी 13 आणि 7चा गुणाकार करा. 13 7 91, या 9 आणि 1ची बेरीज येते 10 आणि 10चा वर्ग 100 इथं मध्ये लिहिलाय. तसंच 17 5 85, 8 आणि 5ची बेरीज 13, 13चा वर्ग 169 इथं लिहिलाय. 23 संग 138 आणि यांची बेरीज येते 12 आणि 12चा वर्ग मग 144. हे उत्तर या ठिकाणी योग्य आहे. यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये हे 17, 28 आणि 41 या जर 3 अंकाची बेरीज केली आपण तर ही येते 86 आणि 8 आणि 6 14, 14चा वर्ग इथं मध्यभागी आहे. तसंच 23, 18 आणि 35 यांची जर बेरीज केली तर ती येते 94 आणि 4 आणि 9 म्हणजेच 13, 13चा वर्ग मध्यभागी लिहिलाय. तसंच 13, 32 आणि 27 यांची जर बेरीज केली तर ही बेरीज येते 72, 72 म्हणजे 7 आणि 2 9, 9चा वर्ग 81, पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 33. या ठिकाणी जे बाहेरचे अंक आहेत 9, 1, 4, 3 या सर्वांची बेरीज येते 17, 17 मधून 2 गेले, शिल्लक राहिलं 15 आणि 15चा वर्ग मध्यभागी लिहिलाय. तसंच 3, 7, 4 आणि 6 यांची बेरीज येते 20, 20 मधून 2 गेले, 18 आणि 18चा वर्ग या ठिकाणी मध्यभागी लिहिलाय. त्याच पद्धतीनं 5, 1, 8 आणि 2 यांची बेरीज येते 16, 16 मधून 2 गेले, 14 आणि 14चा वर्ग इथे येईल 196, पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितले काही खाली वाक्य दिले 34, 35, 36 नंबरचे आणि आपल्याला माहिती अशी दिली की दोन्ही कंसातील संख्या अक्षर बरोबर आहेत. पहिल्या कंसातलं बरोबर आहे, दुसऱ्यातलं चूक आहे, पहिल्यातलं चूक, दुसऱ्यातलं बरोबर आहे. तर हे सगळं जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी पहिला जर आपण संबंध पाहिला 10, 10 प्लस 3 13, 13 आणि प्लस 6 19, 19 आणि प्लस 6 12 31 म्हणजे 3, 6, 12 वाढत गेले, त्याच्यामध्ये काही चूक नाही. आता इथं पहा 17 प्लस 6 23, 23 आणि प्लस 12 35, 35 आणि प्लस 24 म्हणजे 6, 12, 24चा फरक वाढत गेलाय. म्हणजे हे कंसातलं 23 पण बरोबर आहे, 59 पण बरोबर आहे. म्हणजे दोन्ही कंसातील संख्या अक्षर बरोबर आहेत, पर्याय 1. या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय 1. त्यानंतर 17, 25. आता पहा 7 आणि 1 8 इथं प्लस 8 केले, 5 आणि 2 25ची बेरीज 7 प्लस 7 केलेला आहे, 32 आणि 3 आणि 5 32 म्हणजे इथं 37 यायला पाहिजे होतं. तर पुढचं इथं 3 आणि 7 47 येते.
47 मध्ये पुन्हा 7 आणि 4 11 प्लस केले की इथं 58 यायला पाहिजे होतं, म्हणजे इथं 37 आणि इथं 58, पण आहे 35 59, म्हणजे हे दोन्हीही चूक आहेत. दोन्ही कंसातील पदे चूक. पर्याय क्रमांक 4. या पद्धतीने आपल्याला हे सांगता येतं. यानंतर पुढे आता पाहूयात आपण. ए मध्ये प्लस चौथा अक्षर केले की ई येतं, ई मध्ये प्लस चौथा अक्षर आय येतं, आय मध्ये प्लस चौथा अक्षर एम येतं आणि एम मध्ये प्लस चौथा अक्षर इथं क्यू यायला पाहिजे. म्हणजे बाकी सगळे बरोबर येणार आहे सिक्वेन्स. म्हणजे पहिला बरोबर, दुसरा चूक, म्हणजे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. आणि पुढे जर पाहिलं आपण XCD, म्हणजे आता पहा, तर हे 24 नंबरचं अक्षर आहे. पुन्हा -5 केलं की यस येतं, -5 केले की इथं एन यायला पाहिजे. इथून पुन्हा -5 ला आय बरोबर आहे, -5 ला डी बरोबर आहे, -5 ला वाय बरोबर आहे. म्हणजे पहिलं चूक आहे, दुसरं बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे हा नवीन पॅटर्नचा पहिल्यांदाच प्रश्न आलेला आहे, त्यामुळे काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 38. प्रश्न क्रमांक 38 मध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 39. 39चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 40. 40चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आकृती पहा, निरीक्षण करा. त्यानंतर सांकेतिक भाषेकडे आपण येऊयात. सांकेतिक भाषेचं जर थोडं निरीक्षण केलं आपण, तर पहिली सांकेतिक भाषा +3 +3 +3 न येणारी आहे. दुसरी सांकेतिक भाषा जर आपण पाहिली ह्या ठिकाणी डब्ल्यूची, तर या सांकेतिक भाषेमध्ये काही संबंध लक्षात आलेला नाही. तर इथं हे +3 +2 आहे पहिल्यामध्ये, +2 -3. इथं थोडं मी दुरुस्ती करतोय. पहिली सांकेतिक भाषा +2 -3 +2 -3 या पद्धतीने वाढत गेले. दुसऱ्याचं काही निश्चित नाही लक्षात आलं. तिसरी आहे +3 +3 +3 आणि चौथी आहे पहिल्यापासून क्रमांक व शेवटून क्रमांक समान. तर या पद्धतीने जर या ठिकाणी पाहिलं तर या पहिल्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 +3चं पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 42चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 +2 -3 +2 -1 3. 43चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 सुरुवात आणि शेवट समान भाषा या पद्धतीनं. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 44. पुढील प्रश्नामध्ये क्रमाने येणारे पद निवडा. तर या ठिकाणी काय केले, पहिला अल्फा शेवटी गेलाय, पहिला बीटा पुढे शेवटी येणार आहे, म्हणजे इथे येणार आहे थीटा, पाय, अल्फा आणि बीटा पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 45 हा संदिग्ध आहे आणि प्रश्न क्रमांक 46 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला हे सांगता येतं. यानंतर प्रश्न क्रमांक 47 मध्ये या ठिकाणी आता मोजायला जास्त वेळ लागतो, परंतु याचं उत्तर जे आहे, त्रिकोण आहे 14 आणि चौकोनाची संख्या आहे 10. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर प्रश्न क्रमांक 50 आपण या ठिकाणी 49 आपण पाहतोय. 49 मध्ये काय झाले पहा, 89 - 2 इथं 87 पाहिजे. 87 मधून -2 85, 85 मधून -2 म्हणजे या ठिकाणी 86 हे पद चुकले, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 2 3 10 या ठिकाणी काय पहा, वर्ग अधिक 1 वर्ग वजा 1 वर्ग अधिक 1 वर्ग वजा 1 वर्ग अधिक 1 म्हणजे इथं 24च्या ऐवजी 26 पाहिजे होतं, म्हणजे चुकीचं आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 7 11 या ठिकाणी वर्ग संख्येचा फरक आहे, म्हणजे +4 न वाढले, +9 न वाढले, +16 न, म्हणजे 20 अधिक +16 जर केलं तर इथं 36 यायला पाहिजे होतं, पण आहे 34, म्हणजे चुकीचं आहे पर्याय क्रमांक 3. चुकीचं पद पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न. जी चा नंबर 7 आहे, ओ चा 15 म्हणजे 7ची दुप्पट अधिक 1, के चा नंबर 11, 11ची दुप्पट 2 अधिक 1 म्हणजे 23 नंबरला आहे डब्ल्यू.
पर्याय क्रमांक 2 या पद्धतीने आपण हे सांगू शकतात। त्यानंतर 54 हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये बराचसा सेम पॅटर्न आहे पण अल्फाबेट त्याच पद्धतीने आहे, त्यामुळे हा संदिग्ध प्रश्न आपण ठेवूयात। हा दुसरा प्रश्न आपण ठेवलेला आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 54 यामध्ये जर थोडं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल हे ए आणि एफ हा 1 नंबरचा अक्षर आहे आणि हे 6 नंबरचा अक्षर आहे। तसं डी 4 आणि हे 12 म्हणजे इथला फरक आहे +5 आणि इथलं जे आहे ना 4 गुणिले 3 4 त्रिकोण 12 म्हणजे आता या ठिकाणी काय येणार आहे पहा के एच के च्या नंतर पी हे +5 म्हणजे पहिला अक्षर 5 न वाढलंय आणि याचा अनुक्रमांक 8 आहे 8 त्रिक हे आहे 24 म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे अगदी योग्य उत्तर आहे हे लक्षात ठेवा। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढचे प्रश्न आहेत या ठिकाणी सांकेतिक भाषावरचे आणि सांकेतिक भाषेची जर थोडी काळजीपूर्वक तुम्ही पाहणी केली तर प्रश्न क्रमांक 55 चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 56 चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 57 चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4। यानंतर प्रश्न क्रमांक 58 यामध्ये जर आपण थोडं विचार केला तर हे वाय हे 25 नंबरला आहे, डब्ल्यू 23, टी 20, पी 16 म्हणजे इथं -2 -3 -4 आता -5 चा जर विचार केला तर पी मधून -5 तर या ठिकाणी के अक्षर येणार आहे पुढचं। अगदी त्याच पद्धतीने पुन्हा बी +2 +5 म्हणजे +3 +5 +7 या ठिकाणी जर विचार केला तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 के पी एक्स आणि टी एम जी बीचं पण आपल्याला त्याच पद्धतीनं उलट घेता येतं। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बी के टी आता पुढे येणाऱ्यामध्ये बघा बीचा नंबर आहे बी पासून के +9 के पासून टी +9 आणि टी पासून पुढे +9 म्हणजे या ठिकाणी सी येणार आहे आणि सी असलेला एकच पर्याय पर्याय क्रमांक 2 म्हणजे पुढचा आपल्याला चेक ही करायची गरज नाही। यानंतर झेड डब्ल्यू यू तर या ठिकाणी झेड मधून -6 टी येते -6 एन येते, आता -6 जर इथं केलं तर इथे येईल एच। त्यानंतर डब्ल्यू क्यू के असाच आपल्याला फरक समान येणार आहे आणि यावरून तुम्हाला पर्याय क्रमांक 2 उत्तर मिळेल। यानंतर पुढचा आहे मनोरा आणि या मनोऱ्याची उत्तर आहेत प्रश्न क्रमांक 61 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 62 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 63 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। ठीक आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 64 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर 65 मध्ये या ठिकाणी थोडं काळजीपूर्वक आपल्याला समजून घेणं गरजेचं होतं। हा जो ठोकळा दिलेला आहे ना इथे जर ठोकळा आपण ड्रॉ केला असा कारण या प्रश्नामध्ये मॅक्झिमम सर्वांच्या चुका घडलेल्या आहेत कारण यावेळेस यांनी नवीन पॅटर्न विचारला थोडा। तर पॅटर्न असा होता की उभे 4च छेद दिले होते त्याने असे एक म्हणजे 1 बाय 1 सेंटीमीटरला हे केलं होतं म्हणजे 1 सेमी अंतरावर हे छेद होते असे। तर लक्षात येईल तुमच्या काय नेमकं अडचण झाली सर्वांचीच या ठिकाणी। हे बरोबर होतं पण आडवा हा मात्र एकच छेद दिला होता। त्यामुळे काय झालं आता पहिला किती प्रश्नांना 2 प्रश्नांना रंग आहे तर 2 म्हणजे इथले हेच वरचे 2 आणि हे फक्त इथं 2 इथं 2 इथं 2 इथं 2 म्हणजे हे 4 वरचे 8 आणि खालचे 8 फक्त याचं उत्तर येतं 16 पर्याय क्रमांक 3। त्यामुळे हा प्रश्न माझ्याकडूनही फसला होता, विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी खूप मोठं कन्फ्युजन झालेलं आहे। यानंतर पुढचा प्रश्न त्यानंतर किती ठोकळ्याच्या प्रश्नांना फक्त एकाच प्रश्नाला रंग आहे तर एकाच प्रश्नाला म्हणजे वरचे 4 आणि खालचे 4
तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. आणि त्यानंतर किमान 2 प्रश्नांना, आता आपण पाहिले बघा 2 प्रश्नाचे 16 झाले होते आणि 3 प्रश्नाला रंग असणारे 8 असतात. मग या ठिकाणी किमान 2 पृष्ठभाग म्हणजे हे 2 वाले पण 3 वाले पण आहे. याचं उत्तर येतं 24 पर्याय क्रमांक 4. तर या 2 प्रश्नामध्ये दुरुस्ती करून घ्या यापूर्वीच्या उत्तर सूचीमध्ये आणि यामध्ये. यानंतर पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार प्रश्न क्रमांक 68. तर विसंगत पद ओळखायचे आपल्याला. तर 133 ही मूळ संख्या आहे, पर्याय क्रमांक 2 वेगळा आहे. त्यानंतर या ठिकाणी घन संख्या अधिक वर्ग संख्या म्हणजे 125 अधिक 25 अशा पद्धतीने आहे, वेगळा आहे, पर्याय क्रमांक 4. आणि या ठिकाणी या सर्व संख्येला 17 ने भाग जातो, ही वेगळी आहे, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 71. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 72चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या. तर या ठिकाणी 2 संख्या मालिका एकत्र आहेत, 13, 27, 55, 111 आणि 14, 27 प्रश्नचिन्ह आणि 106. तर वरची संख्या मालिका कशी आहे पहा, 13ची दुप्पट अधिक 1 27, 27 दुनी 54 अधिक 1 55 या पद्धतीने. आणि खालची संख्या मालिका वजा केली, 14 दुनी 28 वजा 1 27, 27 दुनी 54 वजा 1 म्हणजे या ठिकाणी येणार आहे 53, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढची संख्या जी पाहिला आपण तर ह्या घन संख्या अधिक 1 आहेत. 1चा घन अधिक 1, 2चा घन अधिक 1, 3चा घन अधिक 1, 4चा घन अधिक 1. आता पुढे येईल 5चा घन अधिक 1, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढे 35, 99 या ठिकाणी जर थोडं निरीक्षण केलं तर हे 3 आणि 5 8, 8चा वर्ग या ठिकाणी मिळवला आहे म्हणजे 35 अधिक 64 बरोबर 99. पुन्हा 9 आणि 9 18, 18चा वर्ग मिळवला आहे 324, तर ते आलं 423. आता पुन्हा हे 4, 2 आणि 3 यांची बेरीज येते 9, म्हणजे या ठिकाणी 9चा वर्ग मिळवला आहे 81, हे आलं 504. आता हे 5, 0, 4 यांची बेरीज झाली 9, यामध्ये पुन्हा 81चा वर्ग मिळवा म्हणजे उत्तर येईल 585. म्हणजे अंकांची बेरीज त्याचा वर्ग मिळवून पुढची संख्या. यानंतर प्रश्न क्रमांक 76चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 77चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 78 मध्ये कोणता ठोकळा दिसत नाही. तर या ठिकाणी पहा व्ही आणि सी एकमेकाच्या अपोजिट येतं, पण आपल्याला इथं व्ही आणि सी दिसतंय म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. हा ठोकळा तयार होत नाही. त्यानंतर इथं स्थिती दर्शवलेली आहे. तर आपण हे कसं करायचं असतं ते थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. इथं या दोन्हीवर सी अक्षर आहे, लक्षात घ्या. मग सी सोबत कोण कोण दिसते, ए बी सी आणि डी, म्हणजे सी सोबत एफ दिसत नाही म्हणजे सी च्या विरुद्ध आहे एफ. त्यानंतर या दोन्हीमध्ये आता ई अक्षर दिसतं तुम्हाला, दोन्हीकडे सेम आहे ना ई. राहिलेले अक्षर सी डी एफ ई, मग कोणता अक्षर नाही दिसत तरी ए म्हणजे ई च्या विरुद्ध एफ, आणि राहिलं काय बी च्या विरुद्ध डी, म्हणजे ई च्या विरुद्ध विचारले तर ते ए च्या विरुद्ध ई, या पद्धतीने. त्यानंतर प्रश्न क्रमांक 80 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हा ठोकळा तयार होत नाही. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 81. तर इथं पहा 2, 3, 4. तर 2चा घन 8, 3चा घन 27 आणि 4चा घन 64 या सर्वांची बेरीज येते 99. अगदी त्याच पद्धतीने 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27 यांची बेरीज येते 36, म्हणून उत्तर आहे 36. यानंतर 3, 328. तर 4 किती बघा, 3चा घन 27 अधिक 1 28 म्हणजे 3 28 असे लिहिले त्यांनी. त्याच पद्धतीने 4चा घन 64 अधिक 1 65 म्हणजे 4 65 465, पर्याय क्रमांक 2. हा प्रश्न क्रमांक 83 सर्वांना थोडा अवघड वाटतो, पण या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा. तर 574 या ठिकाणी काय केले पहा, 574ला 574 मधून ह्या 7 आणि 5चा गुणाकार जर केला तर किती येतो, 7 5 35 म्हणजे 5 गुणिले 7 त्याच्यातून 4 वजा करा म्हणजे 31, म्हणजे 574 मधून जर 31 वजा केलं तर उत्तर येते 543. अगदी सेम. आता 843चा जर विचार केला तर 8 गुणिले 4 12, 8 चौक 32 वजा 3 म्हणजे 29 वजा करायचं आहे. 843 वजा 29
तर याचं उत्तर येतं 814 आणि हे अगदी योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक 4. हा तर प्रश्न मॅक्झिमम बऱ्याच जणाला आला नाही, म्हणजे ॲक्युरेट असा तर्कच लावता आला नाही. ठीक आहे, पहिल्या उत्तरसूचीमध्ये आपण पण अंदाजे उत्तर याचं दिलं होतं, पण संदिग्ध असं सांगितलं होतं, परंतु ॲक्युरेट उत्तर याचं हे आहे, हे लक्षात घ्या. यावरून तुम्हाला पेपरची काठिण्य पातळी लक्षात येते. यानंतर पुढचा प्रश्न, विशिष्ट गट दिलाय त्या गटानुसार बसणारा अक्षर. तर तुम्हाला जर सांगितलं होतं मी की ए पासून एम पर्यंत लिहा आणि पुन्हा एन पासून माघारी झेड पर्यंत लिहा, अशी अक्षरमालिका जर लिहिलात, जी आपण अभिरूप राज्यस्तरीय परीक्षेमध्ये दिली होती, तर याचं उत्तर तुम्हाला मिळेल. आणि याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. सेम पॅटर्न, पर्याय क्रमांक 4. 85चं येतं पर्याय क्रमांक 1 आणि 86चं येतं पर्याय क्रमांक 2, या पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 87. प्रश्न क्रमांक 87चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 88. प्रश्न क्रमांक 88चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आणि शेवटी आहे मनोरा. या मनोऱ्यामध्ये 89चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 90चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर या पद्धतीनं आपण एकूण 88 प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी दिलेले आहेत. 2 प्रश्न संदिग्ध सांगितलेले आहेत. ठीक आहे. आणि मे बी एखादा आणखी काही मिस्टेक असेल तर ॲक्युरेट 87 प्रश्नाची तर उत्तरं तुमच्याकडे 100% बरोबर आहेत. याप्रमाणे तुम्ही तुमचा स्कोअर चेक करा. नक्कीच सर्वांना पेपर थोडा अवघड गेलेला आहे, परंतु आपण सर्वजण चांगला प्रयत्न केलात, खूप चांगला पेपर सोडवला, त्याबद्दल सर्वांचं कौतुक. त्याचबरोबर जर तुम्हाला स्कॉलरशिपच्या सराव प्रश्नपत्रिका, आता तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो की 2017 पासून 2024 पर्यंत जे पेपर आहेत त्या पेपरचं स्पष्टीकरण तुम्ही पहा आणि तो प्रश्नसंच आपल्याकडे मिळणार आहे. तर तुम्हाला जर हवा असेल तर आपण 8856 046 142 या नंबरवर फोन केलात तर तुम्हाला ते पुस्तक घरपोच मिळू शकतं. भेटूयात लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.